बिरवाडी 501 रुपया. श्री चेतन विश्वनाथ महाले बिरवाडी 501 रुपया. श्री मनोज सखाराम राऊत बिरवाडी 505 रुपये. श्री जयकांत गणपत ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री सुरेश दिनकर पाटील बिरवाडी 501 रुपया. श्री कुणाल श्रीधर ठाकूर बिरवाडी 501 रुपया. श्री प्रीतम पिंट्या श्रीधर ठाकूर बिरवाडी 500 रुपये. सौ स्वरा स्वप्नील पाटील बिरवाडी 500 रुपये. श्री कल्पेश गजानन पाटील पडगे 500 रुपये. श्री राजू कुडू बहाडोली 500 रुपये. श्री भाल्या मामा बहाडोली 500 रुपये. श्री किशोर वजे साखरे 500 रुपये. श्री रमेश सखाराम गावड बिरवाडी 500 रुपये. श्री सुभाष परशुराम ठाकूर बिरवाडी 500 रुपये. श्री सदानंद राजाराम कोलते मुंबई 1100 रुपये. श्रीमती अनुषया आत्माराम किनी बिरवाडी 600 रुपये. श्री यशवंत लहांगे उपसरपंच पडगे 1500 रुपये. तसंच आपल्याला शिवकृपा मंडप अँड डेकोरेटर्स बिरवाडी पुरस्कृत कुमार सारंग परशुराम पाटील व श्री श्रेयस विकास ठाकूर बिरवाडी यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक. तसेच श्री धनेश विष्णू ठाकूर बिरवाडी यांच्याकडून 25 किलो तांदूळ. सौ विशाखा विलास पाटील उपसरपंच बिरवाडी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट. तसंच श्री परशुराम गोविंद पाटील बिरवाडी यांच्याकडून टॉस बॉल. चला तर आपण मैदानाकडे जाऊया. धन्यवाद या सर्व दानशूर व्यक्तींचे जो सरळ हस्ते मंडळाला सहकार्य केल्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा तो इथे दिलाय भावेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आल्याने भावेशने पहिल्या चेंडूवर अगदी महत्वपूर्ण विकेट ती मिळवली आहे. गोल्डन डक या धावसंख्येवर फलंदाज अक्षयला माघारी परतावं लागलंय. मनोज आणि साथीने केतन अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया भावेश कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्या टप्प्यावरची हाताळणी इथे त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं केली जाईल ते आपल्याला बघायचंय. भावेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना समोर स्ट्रायकर एंडकडे बॅटर सज्ज होतोय. डाव्या स्टीच्या बाहेर राहिला तिथे वाईटचा इशारा पद्धतीच्या माध्यमातून डायरेक्ट हिट चा प्रयत्न होता. तिथे मात्र एक रन बाईटची तर एक वाईटची अशा 2 धावा ज्या डावाची सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 धावा दाफलकावर जोडल्या गेल्या. पहिल्याच बॉलवर इथे एक मोठी सफलता भावेशने मिळवली. मात्र त्यानंतर डाव्या स्टीच्या बाहेर राहिला बॉल. अग्री चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आपण सध्या एन्जॉय करतोय. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसात अग्री समाज एक गाव एक संघ ते आपल्याला खेळत असताना पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज मनोज. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे वैभव. वा काय कॅच घेतलाय, लाजवाब झेल मिळवलाय, माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. बिहाइंड विकेट वैभव होते आणि वैभव यांनी एक चांगला झेल तो इथे संपन्न केलाय. विकेट मिळवली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन ते इथे होत असताना पाहायला मिळते. भावेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. गतवर्षी या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आई गावदेवी नवसई या संघाने पटकवलं होतं. फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते भावेश पाटील. आणि याच टीम मधले सौरभ पाटील ज्यांना अगदी दर्जेदार गोलंदाजी करून गतवर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब इथे मिळवला होता. भावेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. अगदी चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ, 2 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्या भावेशने आपल्या नावावर केल्यात. पुढचा बॉल पुण्याचा एकदा गोलंदाज भावेश पाटीलचा. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज अमोल जो नव्यानं फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेचा बॉल पुण्याच्या एकदा योग्य टप्प्यावर जाऊन पायावर अदळला. धावच्या स्वरूपाने निघालाय. भावेशच्या या षटकात फलंदाजांना फलंदाजी करणं थोडंसं कठीण होतंय. मिडल होत नाहीये बॉल, रीड होत नाहीये बॉल आणि त्यामुळे निर्धाव चेंडू येत आहेत. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 या आकड्यावर आहे. भावेश पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन फिरवलेला बॉल कळाला नाही, वळाला मात्र कळाला नाही. त्यामुळे तो निर्धावच्या स्वरूपानं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल
तो पाहायला मिळालाय. लेग ब्रेक टाकायचा होता आणि यश मिळालं त्यामध्ये. टप्पा खाल्यानंतर बॉल आतल्या बाजूने आला, विकेटच्या वरनं विकेटच्या मागे निघून गेला. 4 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र दिशा दिली. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन तिथे डाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 3 वर. नागदाई देवी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहत आहे. नागदाई देवी साखरे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी नवसई त्यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे. नागदाई देवी साखरे संघ पुढता अडचणीमध्ये आहे, कारण रन्स त्या त्यांच्याकरता बनत नाहीये. यावेळेस मात्र बॉलला केलंय तिथे पुल आणि चेंडूला केलंय मैदानाच्या बाहेर गुल. चेंडू सीमा रेषा पार, मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार हिट, स्ट्रॉंग हिट, षटकार 6. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या 8 ती लागलेली आपल्याला 9 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण शेवटच्या बॉलवर एक चांगला हिट केतन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या 9 लागली गेली. षटक क्रमांक 2 वैभव पाटील त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. बघूया वैभव कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. रोख लावली जाईल की त्याच्या विरोधामध्ये रन्स त्या दाफलकावर जोडल्या जातील. केदार आणि अमोल असे 2 खेळाडू नागदाई देवी या टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नागदाई देवी साखरे आणि गावदेवी नवसाई मध्ये ही लढत सध्या सुरू आहे. वैभव पहिला बॉल घेऊन इथे पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं फिरत घेत असताना आत आला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपर जारामध्ये जातोय. बलदंड देही असली तरी क्रिकेटवरचं नितांत प्रेम ते वैभवला नेहमी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतं आणि नेहमी दर्जेदार खेळ करतो. असं नाही की वैभवकडनं नुसता साधा खेळ होतो, चांगला खेळ तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे करतोय चुकी आणि या चुकीचं भुगतान करावं लागेल टीम आई गावदेवी नवसाईला. क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं हा बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे आलाय षटकार 6. थँक्यू डीजे. कदाचित हवेच्या वेगानं चेंडूची जो अंदाज आहे तो चेंडूचा अंदाज त्याला बांधता आला नाही आणि त्यामुळे हा षटकार तो परावर्ती रोल असताना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे जोपर्यंत शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 रन ज्या दाफलकावर जोडल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलक 17 या आकड्यावर 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. तो एक षटकार महत्वाचा ठरू शकतो, जो झेल सुटला आणि षटकारामध्ये कन्वर्ट झाला. विद्याधर परशुराम ठाकूर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी जर षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलं 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड केलंय बॉलला. उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय सीमारेषा पार. या ओव्हरचा हा दुसरा गगनचुंबी प्रहार षटकार.
क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात महत्वाचा आहे, कारण हा गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या साथीशिवाय केव्हाही अपूर्णच राहतो. त्याला जर परिपूर्ण चांगली कामगिरी करायची आहे तर क्षेत्ररक्षकांची साथ असणं ते गरजेचं आहे. यावेळेचा फटका तोप असला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. जो फलंदाज विध्वंसक बॅटिंग करत होता त्या बॅटरला इथे माघारी परतवलंय फलंदाज केतन. त्याच्या पारीचा अंत, विकेटचं पतन. खेळाडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता विकी जो मैदानामध्ये जातोय. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. क्रमांक 5 वर आलाय. कुठल्या क्रमांकावर आलाय त्यापेक्षा धावसंख्येचे क्रमांक किती त्याच्या समोर लागतील ते पाहणं औत्सुक्याचं राहील. इथे गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज आकाश आपल्या षटकातील तिसरा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना इथे मला वाटतं पाय स्लीप झाला होता, त्यामुळे चेंडू डिलिव्हर्ड ना करणं पसंत केलं. हे केव्हाही चांगलं आहे. तुमचा जर पाय स्लीप होतोय तर मग तिथे चेंडू डिलिव्हर्ड करू नका, थोडंसं पॉज घ्या. आणि तेच पाहायला मिळालं, तिथे स्टॉप घेतला. सर्वांकरता भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली गेली. ज्यालाही जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आपण जायचंय तिथे. इथे मात्र कट केलं होतं बॉलला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं गेलंय. एकच्या मदतीने जाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचलेली 26 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तर नंतर 26 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. जेवणाची व्यवस्था आपल्याकरता केली गेली आहे. ज्यांनाही भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आपण संपर्क साधा. या दरम्यान कव्हर्स वरनं फटका खेळण्याचा मनसुबा दर्शवला आणि यश मिळालं. त्यामध्ये बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदीच लूज डिलिव्हरी होती ऑफस्टंपच्या बाहेरची आणि तिचा योग्यतेनं समाचार घेतला आणि कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकलंय सीमारेषा पार. चौकार 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते, जाऊन पोचते ते 32 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 32 लागल्यात. एक चांगलं टार्गेट ते सेट करण्याचा इरादा इथे बॅटरनं दर्शवला पहिल्या बॉलपासनं आणि तो इरादा इथे यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर 32 लागलं. सोनावे इंडियन्स आणि सोनावे इंडियन्सच्या विरोधात मित्रमंडळ आगरवाडी दोन्ही कॅप्टन या. सोनावे इंडियन्स आणि मित्रमंडळ आगरवाडी दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस 32 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटचं षटक आहे. चला मॅच ती सुरू करायची आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं हार्दिक त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय.
बघूया हार्दिक तो कशा पद्धतीने मारा इथे करेल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी हार्दिकच्या वतीने इथे साध्य केली जाईल. अग्री चषक 2026 या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि कोण ठरेल या स्पर्धेचा महांतिम विजेता ते आज संध्याकाळी आपल्याला कळणार आहे. मात्र तुर्तास मॅच कडे जाऊया. 32 धावा नाफलकावर लागल्यात. दोन बॅटर मैदानामध्ये आहेत, अमोल आणि साथीनं विकी. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हार्दिक आलाय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि चांगलं कॉलिंग करताना चांगले रन्स त्यांना घ्यावे लागतील. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय, मिड विकेट खाली आहे. तिथे अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर पडल्यानंतर हा बॉल सीमारेषा पार गेलाय. रन्स किती मिळतील पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. तिथे षटकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 38 38 धावा. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला हवा दिली, पाठवलं सीमारेषा पार. सलगचा दुसरा गगनचुंबी आसमानी प्रहार. षटकार. हार्दिकला महागडे ठरवले. हार्दिकच्या विरोधामध्ये आक्रमण ते सुरू केलंय. आतापर्यंत 2 बॉल त्यांना हाताळलेत आणि दोन्ही बॉलवर 2 मोठे फटके ते मैदानाच्या आतनं खेळले गेलेत. पुढचा बॉल हार्दिकचा. यावेळेस सलगचा तिसरा, बॅक टू बॅक तिसरा मॅसिव्ह हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण ते आपण मैदानाच्या आतनं पाहताय. यावेळेस सलग चौथा, बॅक टू बॅक चौथा. 9+6 टोटल 7. पोरगी स्वप्नात येईल का नाही माहित नाही, मात्र आज रात्री हार्दिकच्या स्वप्नात विकी नक्की येईल. 4 मारलेत. सलगचा चौथा. दमदार बॅटिंग. अजूनही 2 चेंडू 3च चेंडू झालेत कारण हा 9+6 होता. अजूनही 2 चेंडू 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाईल. कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतमधनं तो साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. पुन्हा एकदा 9चा इशारा आहे इथे. फ्री हिट वर फिल्डिंग चेंज कसे करू शकता. आता राहू दे. आता चेंज केल्याचा नोंद येऊन झालाय. आता राहू दे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या नाफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर
58 धावा या राफल कावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हा बॉल उंच हवेतनं चाललाय सीमा पार. सलगचा 5वा षटकार. बॅक टू बॅक 5 षटकार ते मैदानाच्या आतनं पेशकश केलेत. नाव आहे विकी. सलग 5 षटकार ते इथे आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर इथे षटकार खेळेल का? 6 चेंडूत 6 षटकार ते येतील का? हा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. 5 बॉल मध्ये 5 पाहायला मिळाले. इथे एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, कारण एक 9 चेंडू 2 9 चेंडू या ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकार जवळपास 32 धावा ज्या ऑलरेडी या ओव्हर मध्ये लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिक आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र व्हाईटचा इशारा पद्धतीच्या माध्यमातून एक रन तिथे राफल कावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न आहेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट मिळेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. व्हाईट +1 पाहिजे, एकूण 2 मिळालं. षटक अजूनही काही संपत नाहीये. रन्स अजूनही काही थांबत नाहीये. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती तब्बल जाऊन पोहोचली 66 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. वन बाउन्सचा इशारा आलाय, त्यामुळे इथनं पुढे बाउन्स तोही करता येणार नाही. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. बिहाइंड विकेट गेलाय. चांगली फिल्डिंग वैभव कडनं. शॉर्ट फाईन लेग मध्ये होता आणि तिथे 1 रनच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त झालाय. या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती 67 रन्स. विजयाकरता 68 धावसंख्येचं एक बलाढ्य टार्गेट सेट केलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करता दोन्ही संघ आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. हॅलो, आगरी समाज उन्नती मंडळ शाखा बिरवाडी सलग 9 वर्ष आपण हे स्पर्धेचे आयोजन करत आहोत आणि सतत 3 दिवस आपण जेवणाचे सोय करत आहोत. तरी सर्व ग्रामस्थांना, क्रिकेट खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना मंडळातर्फे आग्रहाचा विनंती आहे की सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण जेवणाचा काउंटर हा 3 वाजेपर्यंत चालू असेल. तरी कृपया सर्व खेळाडू पण लक्षात ठेवायचं आहे की 3 नंतर मग जेवण बंद करण्यात येणार आहे. तर सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. सोनाव इंडियन्स व मित्र मंडळ आगरवाडी या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला तर आपण नाणेफेक करूया. मी स्वप्नील पाटील यांना विनंती करेन की तुम्ही नाणेफेक करून घ्यायची आहे. मंडळाचे सदस्य स्वप्नील पाटील. कॅमेरामॅन इथे कॅमेरा फिरवायचा आहे, थोडं लक्ष द्यायचं आहे. स्वागत सत्कार आणि ते नाणेफेक करता तिकडे कॅमेरा फिरवायचा आहे तुम्ही.
श्री बाबूभाऊ नामदेव घुळे पारसनाथ इथून आपल्याला मंडळाला 3000 रुपयाची रोख रक्कम मिळाली आहे. मंडळ त्याचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कॅमेरामॅन मी इथे थोडा कॅमेरा फिरवायचा आहे. मी श्री श्रीकांत ठाकूर शाखेचे स्पर्धा प्रमुख आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी श्री बाबूभाऊ नामदेव घुले पारसनाथ यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. तसंच मी विलासजी पाटील साहेब यांना विनंती करेल की श्री प्रफुल्ल ठाकूर आपल्याकडे विराजमान झालेले आहेत, त्यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्यांच्याकडून पण मंडळाला 777 रुपयाची भरगोच्च देणगी मिळाली आहे. हॅलो. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 6 रन. जेवणाची आपली सोय उत्तम अशा पद्धतीने केलेली आहे. तरी सर्व खेळाडूंनी 3 वाजेपर्यंत जेवण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग जेवणाचा जो काउंटर आहे तो बंद करण्यात येईल. कृपया सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची याची. 3 नंतर कुठल्याही खेळाडूला तिथे जेवण मिळणार नाही. काउंटर बंद करण्यात येईल. नाही जेवण चालू आहे तरी जेवणाची सर्वांनी चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 6 रन फलकावर लागलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर शिकार आणि हा उंच असा प्रहार केलेला आहे. 1 बाउन्स चौकार. भावेश आपल्या टीमसाठी किती धावांची मजल मारतो बघूया. गावदेवी नवसे या संघासाठी साखरे संघाकडून गोलंदाज आहे तो शिकार. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे शिकार. षटक संपलेला आहे. धावसंख्या आहे ती 10. 1 षटक आणि धावफलक वर लागलेले आहेत ते 10. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अठरा चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता गावदेवी नवसी या संघाला आहे. बघूया काय रणनीती आता ह्या 2 फलंदाजांनी केली असेल. पुढचा षटक घेऊन येत आहेत.
पुढचा षटक घेऊन येत आहे विकी. ह्याच विकीने मागच्या 5 चेंडूवर 5 षटकार मारलेले आहेत. वैभव एक, टोटल 11. खूपच असा चांगला असा चेंडू त्यांनी निर्धाव असा चेंडू गेलेला आहे. बघूया आता तिसरा चेंडू घेऊन येत आहे विकी. भावेश षटकार किंग म्हणून हा ओळखला जाणारा खेळाडू. आणि बघा हा अप्रतिम असा षटकार तीन चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 17. अजूनही 51 धावांची गरज आहे. बघूया हा झेल बाद होतो का. चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 18. अजूनही 14 चेंडू बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये 50 रनांची आवश्यकता आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर पोचण्यासाठी साखरे संघ पोचलेलाच असेल. अक्षय अरे कॅच ड्रॉप केलेला आहे. अक्षय वजे ह्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण करणारा अक्षय. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 18. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे आणि धाव उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. बारा चेंडूचा खेळ झालेला आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 24 धावांची धावसंख्या फळकावर लागलेली आहे. 25 सॉरी. आता येणारे चेंडू आहेत ते 12 आणि विजयासाठी 43 रन्स. गावदेवी नवसे या संघासाठी 43 धावांची गरज आहे आणि चेंडू आहेत ते फक्त 12 चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाज येत आहे जिग्नेश. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करणार आहे जिग्नेश. समोर आहेत ते वैभव. ह्यांच्याकडे पण क्षमता आहे चांगले षटकार मारण्याची. मला तरी वाटतं भावेश आता स्ट्राईक घेणार आणि 11 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर हाणामारी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. 11 चेंडू 42 धावांची गरज. मला तरी वाटतं हा षटकार 10 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती 36.
10 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. समोरचा फलंदाज एकदम बलाढ्य आणि त्या बलाढ्य फलंदाजाला बलाढ्य अशी खेळी करावी लागणार आहे. 10 चेंडू 36 धावांची गरज. 6 षटकार मारण्यासाठी त्यांना खूपच असा उंच असा भरारी घेतलेली आहे आणि बघूया झेल सोडलेला आहे. 9 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 34 धावांची गरज. उंच भरारी असे 6 षटकार मारावे लागतील तरच हा सामना त्यांना विजयापर्यंत पोहोचवेल. पुढचा 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत वैभवचे. अरे जबरदस्त असा षटकार भावेश पाटील यांच्याकडून. 7 चेंडू आणि काय 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघूया हा चौकार अतिशय क्षेत्ररक्षण खूप चांगलं गेलेलं आहे. 1 रन. षटकार संपलेला आहे. पुढचा षटकार कोण घेऊन येत आहे बघूया. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. गावदेवी नवसाई संघ आहे हा. संघासाठी 27 धावांची गरज आहे आणि साखरे संघासाठी फक्त 2 चेंडू निर्धाव जर टाकले तर सामना त्यांच्या बाजूने वळेल. पुढचा गोलंदाज अमोल. साखरे संघाकडून अमोल हा आता बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. समोर फलंदाज आहे भावेश, बलाढ्य फलंदाज, ज्याचं नाव आगरी समाजामध्ये नावाजलेला असा प्लेयर, सिक्सर किंग म्हणून ओळखले जाणारा भावेश पाटील. बघूया आता 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. हाणामारी करावीच लागेल विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर. कंपल्सरी चेस. तुम्हाला 5 चेंडू मध्ये 27 धावं करायचीच आहेत. बघूया आपल्या संघासाठी पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अमोल. सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. व्हाईट बॉल, नो बॉल. उंच. पाच चेंडू मध्ये 26. चौकार.
तो बघ तिकडे हा मारा त्याला. श्री अंकुश हर्ष पाटील यांच्याकडून 1213 रुपयाची रोख रक्कम देणगी मंडळाला मिळाल्याबद्दल मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशाच पद्धतीने सरळ हट्टाने मंडळाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. परत असा उत्तुंग असा जेल बाद होतो का बघूया. उर्वरित चेंडू आहेत ते तीन बॉल 20 रन्स. गावदेवी नवसई नीड्स 20 रन्स. 3 balls. एक चेंडू निर्धाव साखरे संघ विजयी. 99% साखरे संघ विजयी झालेला आहे. फक्त आता औचित्य बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा सामना जो आहे तो षटकार वैभव कडून. 1 चेंडू शिल्लक. मला तरी वाटतं हा पण षटकार. चला लगेच पुढच्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गुणलेखक जेवण झालं असेल तर लवकर या. शुभम सरपाडा.